60 वर्षाचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक एका महिलेला काय म्हणतो माहिती आहे का, की 60 लाख रुपये घे आणि मला शरीर संबंध बनवू दे. म्हणजे आता याचं मसनात जायचं वय झालेलं होतं आणि एका सुंदर तरुण महिलेला काय म्हणतो की पैसे घेऊन मला शरीर संबंध करू दे. बरं, हा तिला असा का म्हटला आणि त्या महिलेने पुढे काय केलं, होकार दिला का नकार दिला, यांच्यामध्ये काय घडलं, पूर्ण घटना तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता यामध्ये कसं आहे मित्रांनो, ही जी घटना घडलेली आहे आपल्याच महाराष्ट्रात नांदेड या जिल्ह्यात घडलेली आहे. छोटंसं गाव होतं. या गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा याची 2 वर्षापूर्वी तिथं बदली झालेली होती. तसा तर याला पहिल्यापासून वेगवेगळ्या बायांसोबत शरीर संबंध करण्याचा नाद. याची जी पत्नी होती 2 वर्षापूर्वी तिचा मृत्यू झालेला होता. तेव्हापासून तर हा जास्तच भावत चाललेला होता. जी महिला दिसेल याला वाटायचं की तिच्यासोबत शरीर संबंध करावे. तरुण महिला असली मग तर हा पूर्णपणे वेडा होऊन जायचा. काही वेळेला याचा फासा बसायचा त्या महिलेला फसवण्याच्या नादात, काही वेळेला पैसे देऊन शरीर संबंध करायचा. असं करत करत त्याचं 2 वर्ष त्या शाळेत गेली. 2 वर्षानंतर मनीषा नावाची एक महिला तिच्या 8वीत शिकणाऱ्या पोराची विचारपूस करण्यासाठी शाळेमध्ये आली. शाळेमध्ये आल्यानंतर हा जो रमेश होता तिला मनीषा पहिल्याच भेटीत पहिल्याच बघण्यात आवडली. तशी तर 27-28 वर्षाची महिला, एक तिचं लवकर लग्न झालेलं होतं, दिसायला सुंदर अशी ही महिला होती, शरीराने चांगली, त्यामुळे त्याला पहिल्यांदाच बघितल्यावर आवडली. त्यानं सुरुवातीला तर म्हणलं हो चालेल, काय अडचण नाही, मी तर लक्ष देतोच, मी सगळ्या विद्यार्थ्यांवरती सेम लक्ष देतोय, तरी पण तुम्ही 2-3 वेळा येऊन जावा आठवड्यातनं. ठीक आहे म्हणते. मनीषालाही तसं काय काम नव्हतं. मनीषाचा जो पती होता दुकान चालवायचा, पैसे कमवून आणायचा, हिला काय काम करायचं टेन्शन नव्हतं. त्यामुळं ही घरी असायची. त्यामुळे सरनं सांगितलं आठवड्यातून 2-3 वेळा या म्हटल्यानंतर ते पण मुख्याध्यापकनं. आता मनीषाचं तर सारखं येणं जाणं चालू झालं. त्याच्या पोराची चौकशी करणे, हो चांगला आहे असं म्हणणं, तिच्या पोराला चांगल्या चांगल्या गोष्टी, त्याला शाळेत जी भेटवस्तू यायच्या ती त्या पोराला द्यायच्या आणि सांगायचा घरच्यांना पण दे. त्या रमेशने त्या मनीषा पुढे त्याचं इम्प्रेशन बनवलं. एक दिवशी आल्यानंतर शाळेत कोणच नव्हतं स्टाफ रूममध्ये. त्यावेळेला तो मुख्याध्यापक रमेश त्या मनीषाला म्हणतो, हे बघ, माझी पत्नीचं 2 वर्षापूर्वी निधन झालं आहे, तसं तर माझ्यासोबत आता कोणीच नाही, तोही जवान आहे, दिसायला सुंदर आहे, कुठं त्या दुकानवाल्यासोबत टाईम वेस्ट करते, मी सरकारी नोकरीवाला, 2-3 वर्षात रिटायर होणार, सगळा जे फंड मिळणार आहे मला 60-70 लाख, ती तू घे, मला तुझ्यासोबत शरीर संबंध बनवू दे. 60 वर्षाचा माणूस असा म्हणतोय, ते पण अजून मास्तर. असं म्हटल्यानंतर मनीषा जी सुरुवातीला घाबरली, काय बोलताय म्हणली, सर तुम्ही कुठं, मी कुठं, असं काही माझ्या मनात विचार नाही. तसा गेल्यानंतर 2 दिवसांना अजून मनीषा शाळेत आली. त्याला सांगितलेलं होतं की 2 दिवसात येत जा. त्यावेळेला अजून म्हटला 60 काय 70 घे, 70 लाख थोडे नाहीत म्हणला, मला शरीर संबंध करू दे. आता मनीषाच्या मनात लालच आलं, नवरा तर आहे आपला दुकानदार, पैसे येतात पण एवढं नाही. जर हे 70 लाख आपल्याला मिळाले, हा तर काय 1-2 वर्षात रिटायर होईल, हळूहळू याचं वय झालेलं टपकून जाईल आणि असा किती वेळ करणार आहे हा. असं म्हटल्यानंतर मनीषाने काय केलं, होकार दिला. यांचे हळूहळू पहिल्यांदा शरीर संबंध बनले. मनीषाला पण जरा थोडं कसं वाटलं, बरं वाटलं. थोडी वेळ केलं, पण ह्याचा प्लॅन होता सुरुवातीला थोडी वेळ करायचे, परत पॉवरच्या गोळ्या खाऊन जास्त करायचे. हा प्लॅन मनीषाला माहीत नव्हता. मनीषा जी होती फसली होती या रमेशच्या जाळ्यात. पहिल्यांदा त्यानं 5-6 लाख रुपये दिले, 8-10 लाख रुपये दिले, हळूहळू असं करत त्यानं 50 लाख रुपये मनीषाला दिले. ज्या वेळेला 50 लाख रुपयाचा आकडा मनीषाच्या हातात आला, मनीषाने त्याला असं बाजूला कोलवाय चालू केलं. असं कोलवाय चालू केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो, जो रमेश होता मुख्याध्यापक, शेवटी सरकारी नोकरीवाला अनुभवी व्यक्ती, यानं पण डोक्यात चालवलेलं होतं, व्हिडिओ बनवून ठेवलेले होते. आता हे व्हिडिओ त्याने मनीषाला पाठवले. मनीषाच्या पायाखालची जमीन सरकली, तिला काय करावं कळेना. पैसे घेतले, व्हिडिओ ह्याने बनवले. आता करायचं काय, दोन्ही बाजूनं दोघं फसली होती. मास्तर पैसे देऊन फसला होता, ही व्हिडिओमुळे फसली होती. हा म्हणला, हे जर व्हिडिओ तुला दाखवायचे नसतील तुझ्या नवऱ्याला तर ते पैसे पण दे माझी माघारी आणि माझ्यासोबत शरीर संबंध पण करावे लागतील. आता मनीषा चांगली फसली होती. मनीषाचं डोकं चाललं ना, काय करावं. त्यांनी नवऱ्याला सांगितली ही गोष्ट. त्या नवऱ्याचं डोकं फिरलं. पहिलं तर त्या नवऱ्यानं तिच्या मनीषाच्या कानाखाली 2 कानाखाली लावल्या. 2 कानाखाली लावल्यानंतर मित्रांनो या दोघांनी प्लॅन केला, ठीक आहे व्हिडिओ तर बनवलेत ना, काय केले, एक दिवस बोलवू, शरीर संबंध करायच्या वेळेला गोळ्या देऊन आपण त्याला मारून टाकू. या दोघांचं ठरलं. मनीषानं म्हणली, ठीक आहे सर, पैसे घेऊन जावा, आज आपण मजा करू या. असं म्हटल्यानंतर रविवार होता. जो रमेश होता गोळ्या खाऊन गेला त्या मनीषाकडे गेल्यानंतर मित्रांनो तिचा नवरा तिथं घात लावून बसलेला होता. पहिलं तर त्या मनीषाने त्याला पाणी दिलं प्यायला. त्याच्यामध्ये गुंगीच्या गोळ्या होत्या. गुंगी आली, दोघांनी मिळून तिच्या डोक्यावरती वरवंटा टाकला. त्यावेळेला जो रमेश होता जागीच खल्लास झाला. खल्लास झाल्यानंतर त्यांनी तिथंच पोत्यामध्ये टाकला
आणि थोडा उशीर होत गेला. 6-7 वाजल्यानंतर थोडा अंधार झाल्यानंतर शेजारीच एक वडा होता, त्या वड्यामध्ये टाकून दिला. त्यांना वाटलं नाला आहे, काळा भंगार, घाण पाणी वाहतंय, टाकून दिला तर वाद जरी आला तर काय कळणार नाही आणि तसंही जाईल वाहून असं म्हटल्यानंतर दोघांनी टाकून दिलं. आता कसं आहे, शेवटी ती वाहणार नाही. सरकारी नोकरीवाला 70-80 किलोचा व्यक्ती पोत्यामध्ये काही वाहून गेला नाही, साईडला येऊन पडला. कोल्ही कुत्री टिकी वाढायला लागली. टिकी वाढायला लागल्यानंतर आसपासच्या माणसांना समजलं की याच्यामध्ये काहीतरी गड बंगाल आहे. पोलिसाला फोन लावला. पोलिस आली, बघितलं, चेक केलं तर जो रमेश होता त्याची बॉडी दिसली. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टम केलं. त्यावेळेस समजलं की गुंगीची गोळ्या देऊन डोक्यावरती वार केल्याने मृत्यू झाला आहे. आता कोण याचा आरोपी काही समजेना. तर असं लक्षात आलं की एक महिला एक पुरुष गोणी घेऊन तिथं टाकाय आलेत 7च्या आसपास. पोलिसांनी बघितलं तर त्यांच्या स्कूटरवरती नंबर दिसला. त्यांनी मनीषाच्या घरी गेले, लगेच दोघांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला तर काय बोललं ना, पण पोलिसांनी त्यांची ताकद दाखवली. त्यावेळेला हे दोघं बोलायला लागले पोपटासारखे. असा विषय झाला होता, पैसे दिले, व्हिडिओ बनवले, दोघंही फसला होता म्हणून मी काठा काढून टाकला. आता पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले, कोर्टामध्ये हजर केलं होतं. पहिली हिअरिंग झाली, अजून तर काय यांचा निकाल आलेला नाही. जी काय सजा होईल कोर्ट देईलच. पण तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की सांगा.